नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 28 एप्रिल 2026 आणि कापूस बाजारभाव संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो. राज्यातील कापूस बाजारभाव बघता कालच्या बाजार सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये चांगली सुधारणा बघायला मिळाली असून त्यामध्ये उच्चांकी बाजारभाव 9,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघालेले असून त्यानंतर उमरेड, अकोला, नागपूर, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समित्यांचेही कापसाचे बाजारभाव वाढलेले आहे. अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाचे काय बाजारभाव निघाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो, राळेगाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी 1,500 क्विंटल कापसाची आवक होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी देखील बाजारभाव वाढलेले बघायला मिळाले असून जास्तीत जास्त दर 8,650 रुपयापर्यंत, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत निघालेले असून कमीत कमी दर होते 7,200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती, आवक 250 क्विंटल पर्यंत, कमीत कमी दर 8,300, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,400 तर जास्तीत जास्त दर 8,555 रुपये. त्यानंतर बाजार समिती भद्रावती 178 क्विंटल लोकल कापसाची आवक होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी देखील वाढ बघायला मिळाली असून कमीत कमी दर 7,800 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर निघाले आहे 8,200 तर जास्तीत जास्त दर 8,555 रुपये. त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर 478 क्विंटल कापसाची आवक होती, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,420 तर जास्तीत जास्त दर 8,710 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव 17 क्विंटल लोकल कापसाची आवक, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. मित्रांनो, या ठिकाणी बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून त्यानंतर पुढील तालुका आहे मारेगाव जिल्हा यवतमाळ 156 क्विंटल लोकल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,831 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 8,131 तर जास्तीत जास्त दर 8,431 रुपये. त्यानंतर पुढील तालुका काटोल जिल्हा नागपूर, आवक लोकल कापूस 90 क्विंटलची आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरता कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालं असून कमीत कमी दर 8,100, सर्वसाधारण दर 8,150 तर जास्तीत जास्त दर 8,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती वर्धा 275 क्विंटलची मिडियम स्टेपल कापूस आवक, कमीत कमी दर 6,540 रुपये, सर्वसाधारण दर 8,250 तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,650 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो आरवी कापूस H4 मिडियम स्टेपल 685 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये देखील या ठिकाणी सुधारणा बघायला मिळत असून कमीत कमी दर 7,975 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,550 तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा कापूस लोकल 280 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,800 तर जास्तीत जास्त दर 8,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानवत जिल्हा परभणी, कापूस लॉंग स्टेपल आवक या ठिकाणी जबरदस्त जवळपास 2,000 क्विंटलची होती आणि बाजारभावामध्ये देखील या ठिकाणी चांगली वाढ कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाली असून या ठिकाणी सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला जवळपास 8,585 ते 9,020 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेला असून कमीत कमी दर होते 8,000 रुपये तर सर्वसाधारण दर 8,100 ते 8,200 रुपयापर्यंत या ठिकाणी कापसाचे बाजारभाव निघालेले आहे. त्यानंतर पुढील तालुका आहे विवापूर, कापूस वरलक्ष्मी 951 क्विंटल लॉंग स्टेबल कापूस आवक, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,445 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर, कापूस लोकल 2,020 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,240 ते जास्तीत जास्त दर 8,445. त्यानंतर पुढील बाजार समिती पारशिवनी, कापूस H4 लॉंग स्टेपल आवक या ठिकाणी 810 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,550, सर्वसाधारण दर 7,875 ते जास्तीत जास्त दर 800 ते 8,240 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती 457 क्विंटल कापसाची आवक होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर 7,200 रुपये, सर्वसाधारण दर 7,440 ते जास्तीत जास्त दर 7,875 ते 8,75 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो सिंधी सेलू, कापूस लॉंग स्टेपल 1,230 क्विंटल लोकल कापसाची आवक, कमीत कमी दर 6,750, सर्वसाधारण दर 7,900 रुपये ते जास्तीत जास्त दर
8,050 ते 8,340 प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले आहे. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाचे अपडेट. मित्रांनो हळूहळू कापसाचे बाजारभाव 9,000च्या पार लवकरच जाण्याची शक्यता असून आगामी काळामध्ये देखील आणखीन कापसाचे बाजारभाव सुधारण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.